काय वाचतो बघ माझ्या गाडीमध्ये. अच्छा, ते बांबू आहे माझ्याकडे काय स्टिक होती. आणि तो ऑफिस मध्ये. अच्छा, तू वेळ पडल्यावर काढतो ना, हा रोज असतो. हा याचा वापर केला लास्ट टाइम? अरे बऱ्याच वेळा केलाय. काय ज्यावेळेस अन्याय दिसतो ना त्यावेळेस 100 खुलके वापर करतो याचा. एक दानका टाकला ना ते ज्याला पुणे शहरामध्ये 19 ॲम्ब्युलन्स रात्रीत आल्या, 11 स्मशानभूम्या चालू झाल्या. मी अनेकदा माझी नाराजी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली. आणि वंचित कसं डिसाईड केलं तुम्ही? मी साहेबांना कन्व्हिन्स केलं होतं, वहिनींना कन्व्हिन्स केलं होतं की आपण निवडणूक लढू शकतो, पुण्याची जिंकू शकतो. पण मी लक्षात ठेवा. मी तुमची ओळख नसताना काम केले म्हणलं, तुम्ही विचार केला ना एका शब्दावर ओळख द्यायची गरज पडत नाही, मी काम करतो. अरे दादा चालू नाही रेकॉर्ड? चालू आहे आपला असाच व्हिडिओ असतो. चालू आहे ते, ठीक आहे, इट्स ओके. सो तात्या, तुमचं पहिले तर स्वागत आहे सचिन स्पेस मध्ये. परत एकदा इंट्रोडक्शन देऊन टाकतो आपल्या चॅनल बद्दल. चॅनलचं नाव सचिन स्पेस आहे. त्यावरती आपण सवाल सिरीज चालवतो. सवाल म्हणजे काय, नेत्यांना प्रश्न विचारतो. तो आपल्यासोबत आहेत वसंत मोरे, तात्या म्हणतात त्यांना लाडाने. तात्या, कसं वाटतं सध्या लोकसभेचं वारं वगैरे कसं आहे? लोकसभेचं वातावरण एकदम गरम झाले, आणि ते पण वंचितच्या एंट्रीमुळे झाले. हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. जे लोक वन साइड होणार, एकतर्फी होईल असे जे वल्गना करत होते, आता ते पण रस्त्याने फिरायला लागले. त्यामुळे मला वाटतं की वातावरण वंचितला अतिशय चांगलं आहे. बट तात्या, हे मोटिवेशन कुठून आलं तुम्हाला? म्हणजे नगरसेवक असताना डायरेक्ट खासदारकीला दोघं काय, दोघं पण नगरसेवकच. तुमचं मोटिवेशन काय होतं? नाही, माझं मोटिवेशन नाही. मी पहिल्यापासून, मी 2 वर्ष झालं, 2 वर्षापासून मी सातत्याने बोलतोय की मी पुण्याचा पहिला खासदार होणार मनसेचा. हे मी आज नाही, की 2 वर्षापासून मी पक्षामध्ये सुद्धा हीच भूमिका मांडत होतो. परंतु कदाचित पक्षातल्या पुण्यातल्या लोकांना ती रुचली नाही, त्यामुळे मला वेगळा मार्ग पत्करावा लागला. मी साहेबांना कन्व्हिन्स केलं होतं, वहिनींना कन्व्हिन्स केलं होतं की आपण निवडणूक लढू शकतो, पुण्याची जिंकू शकतो. पण काही पुण्यातल्या लोकांना, ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची भीती आहे, अशा लोकांनी मुळात वातावरण दूषित केलं, आणि त्यामुळं मला मनसेमधनं पक्ष सोडावा लागला. पुण्याचा जरी आपण पदाधिकाऱ्याचा विचार केला, पण मनसेने महाराष्ट्रात कुठेच नाही निवडणूक लढली यावेळेस. आता तो साहेबांचा प्रश्न आहे. साहेबांनी ठरवलं निवडणूक नाही लढायची, त्यांनी नाही लढवली त्यांनी. आणि वंचित कसं डिसाईड केलं तुम्ही? वंचित आपला, मी वंचित डिसाईड करत असताना मी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये माझा वाढदिवस असताना मी एका नेत्याबरोबर बसलो होतो पक्षाच्या. बोलता बोलता ओघाओघाने त्यांच्याकडून एक शब्द केला होता की आपण निवडणूक नाही लढवली तर तुझी भूमिका काय असेल. मी त्यावेळेस मला पण तो प्रश्न अचंबित करणारा होता की अरे असं कसं होऊ शकतं, आपल्याला एका बाजूला जर तयारी करायला लावलं जातंय. तयारी कोण करायला लावत होता? साहेब स्वतः बोलले होते ना, वहिनी स्वतः म्हटल्या होत्या. अच्छा, की तयारीला लागा म्हणून? साहेब स्वतः 6-8 महिन्याच्या अगोदर म्हटले होते की आपल्याला ही लोकसभा लढवायची आहे, ही लोकसभा म्हणजे विधानसभेची नांदी आहे, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला आपले कार्ड चालवायचे, त्यामुळे आपल्याला ही लोकसभा लढवावीच लागेल. मग मी तयारीत होतो. पॉवर तर होती मनसेची पुण्यामध्ये 100%. का नाही, सेकंड लार्जेस्ट पार्टी होती 12 ते 17. 12 ते 17 या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त ताकद कोणाची, तो मनसेची होती. भारतीय जनता पार्टीचे 26 नगरसेवक होते आणि मनसेचे 29 नगरसेवक होते, त्यांच्यापेक्षा जास्त होतो आम्ही. त्यामुळे या पुणे शहरामध्ये 4.25 लाख मतदान हे मनसेला मानणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी त्याच जोरावरती सारखं म्हणत होतो सातत्याने की आपण निवडणूक जिंकू शकतो. कारण जो आता राजकीय विचका झालाय, कोण कुठल्या पक्षात कुणाच काढायला तयार नाही. एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, काँग्रेसमधली लोक निवडून आला तरी तो भाजपमध्येच जातोय. लोकांना या सगळ्या गोष्टीचा प्रचंड कंटाळा आलाय. आणि मला वाटतं जी स्पेस होती त्या स्पेसमध्ये मी घुसण्याचा मनसेच्या माध्यमातून प्रयत्न करत होतो सातत्याने. पण पुण्यातली काही लोक ही सातत्याने साहेबांना टिचकी मारायची, पुण्यात आपली ताकद नाही, आपण 50,000च्या पुढे जाऊ शकत नाही. मग मी याच्यामुळे मी वैतागलो होतो. मी अनेकदा माझी नाराजी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली. शेवटी कधी कधी असं व्हायला लागलं की माध्यमांनाच वाटायला लागले की वसंत मोरे आता काय खोटं बोलतोय, काय सारखं का नाराज होते. असो, बरं ते आता तुम्ही साहेबांना जवळून ओळखता, यावेळेस कोणतीच लोकसभा सीट न लढवण्याचा म्हणजे काय हेतू याच्या मागे?
दिल्लीला जाऊन आले आणि असं डिसाईड झालं की आपल्याला लढायचंच नाही? नाही तर मी त्यांची कारण काय झालं ते आपण तुम्ही जवळून ओळखता म्हणून मी तुम्हाला सांगतो, विचारतो हा प्रश्न. नाही, जवळून ओळखत असेल तर त्यांची इंटरनल प्रॉब्लेम थोडी मला कळतात आहे. प्रॉब्लेम मी साहेबांना ओळखतो. साहेब सन्मान्य राजसाहेब ठाकरे ना हे खूप चांगले आहेत, परंतु काही लोकांनी त्यांना पुणे शहराच्या बाबतीमध्ये मिसगाईड केलं. वसंत मोरेच्या भूमिकेबाबतीत मिसगाईड केलं. सातत्याने त्यांच्यावरती एक मनावरती बिंबवलं की वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो. पण मी जर स्वकेंद्रित राजकारण करत असतो तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा मी शहराध्यक्ष झालो एवढा पक्ष वाढवला होता मी, असं वाढवू शकलो असतो का? 150-150 शाखाध्यक्ष नेमले होते. सगळ्यांच्या सह्या मान्य राजसाहेबांनी केल्या होत्या. सगळ्यांना नेमणुकीची पत्र मी दिली होती. त्यामुळे मी स्वकेंद्रित राजकारण करतो या बोलण्याला काहीच अर्थ नव्हता. बरोबर. तर आता एकदा जनतेला सांगा तुम्ही काय केलं जनतेसाठी आतापर्यंत, म्हणजे तुम्ही नगरसेवक पद एवढं भूषवलं एवढे वर्ष. बघा मी 15 वर्ष नगरसेवक आहे. त्या 15 वर्षामध्ये वसंत मोरेने काय केलंय ना हे तुम्हाला पाहायचं असेल ना तर दिवस पुरणार नाही. शॉर्ट मध्ये सांगा. तरी पण मी तुम्हाला सांगेल की वसंत मोरेने आजपर्यंत लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज ह्याच्यामध्ये न अडकता वसंत मोरेने महाराष्ट्रातला सर्वात उंच आणि भारतातला 5 नंबरचा झेंडा कात्रज तलावावर बसवून दाखवला. मी भारतातला पहिला नगरसेवक आहे ज्याला कचऱ्यात ISO आहे. 350 युनिट लाईट रोज मी कचऱ्यावरती तयार करायचो. पुणे शहराचा पहिला पायलट प्रोजेक्ट बायोगॅसचा हा वसंत मोरेचा आहे. त्याच्यानंतर पुणे शहरातल्या महापौरांनी हे प्रोजेक्ट करून पुणे शहरात 26 बायोगॅस झाले कचरा निर्मूलनासाठी. मी सावित्रीबाई फुले नावांची एक अभ्यासिका आहे माझ्या 2 अभ्यासिका आहेत. अच्छा. MPSC UPSCच्या पोरांच्या मोफत आहेत. मोफत? आणि त्याच्यामध्ये कुठे कात्रजला आहेत. कात्रजला आहे. MPSC करणाऱ्या पोरांनी लक्ष द्या. MPSC पोरांनी लक्ष द्या की ही जी अभ्यासिका आहे ना सावित्रीबाई फुले अभ्यासिका, या ठिकाणी ही देशातली सर्वात सुंदर अभ्यासिका आहे. हिला पुरस्कार मिळाला. आर्किटेक्ट कॅपॅसिटी 200 दोन्ही ठिकाणी 200ची कॅपॅसिटी आहे. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात अभ्यासाला बसला ना, समोर असे महाराज दिसतात काय अभ्यासाला, माणसाला असं वाटत समोर पाणी भरलेले 29 एकरात महाराज बसलेत, समोर तिरंगी झेंडा आणि तो पोरगा तिकडे. अनेक आतापर्यंत शेकडो पोरं तिकडं पोलीस दलामध्ये, महसूलमध्ये अनेक पोरं गेली. शिवाय मी महाराष्ट्रातला पहिला नगरसेवक आहे ज्यांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, जैन 5 धर्माची स्मशानभूमी करून दाखवली. हे कोणाला शक्य नाही झालं. मला वाटतं की माझ्या प्रभागामध्ये जर जिवंतपणे लोक एकत्र राहतात सगळ्या जातीची तर मेल्यानंतर सुद्धा ती एकत्र राहिली पाहिजे. मी महानगरपालिकेचा पहिला नगरसेवक आहे ज्यांनी 15 वर्षात 16 गार्डन केलंय. म्हणजे मला उद्यानांचा नगरसेवक म्हणतात. 15 वर्षात 16 गार्डन, दरवर्षी एक गार्डन करतो मी आणि अतिशय सुंदर गार्डन केली. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला अश्वाचे 4 पाय हवेत असणारा पहिला पुतळा मी बसवून दाखवला कात्रजच्या तलावावरती. मी अजून तुम्हाला म्हणजे इतकी कामं आहेत माझी, इतकी माझे दवाखाने आहेत 2. 5 रुपयात मोफत, फक्त 5 रुपये केस पेपर द्यायचा, गरिबांना मोफत औषधोपचार. ओपीडी बेसचे आहेत. माझी शाळा ज्या शाळेत मी शिकलो स्वतः 7वी पर्यंत, ती शाळा जर तुम्ही पाहिली ना पुणे शहरातली 2991 विद्यार्थी असणारी एकमेव शाळा आहे. 2991 विद्यार्थी महानगरपालिका शाळेत माझ्या शाळेत आहेत. अशी शाळा मी उभी केली आहे कात्रजमध्ये. आणि आत्ता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जी स्वच्छ शाळा, सुंदर शाळा जो एक संकल्पना मांडली होती त्यात 1 नंबर माझ्या शाळेला मिळाला. म्हणजे असे एक नाही, अनेक प्रकल्प आहेत माझ्याकडे. भाजी मंडई माझी, लोकांना रोजगार दिलेत मी आतापर्यंत. जो प्रकल्प उभा करतो त्या प्रकल्पातून मी रोजगार निर्मिती करतो. 158 लोकांना मी कामाला लावले 15 वर्ष. म्हणजे भाजी मंडई माझी स्वतःची 150 गाड्यांची भाजी मंडई स्वतःच्या पैशातून उभी केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की मी या सर्व पातळीवरती वाहतुकीची समस्या असेल, शहरातल्या वाहतुकी समस्या, मी पुणे शहर वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न आहे भयानक. मी आता इथे यायला मला 14 किलोमीटर होतं. 14 किलोमीटर मला 48 मिनिटं लागली. आणि ह्या एवढ्या मोठ्या वाहतुकीच्या प्रश्नावरती काय केलं भारतीय जनता पार्टीने मला सांगावं. शहरामध्ये मी 2012 साली मी शहराचा विरोधी पक्ष नेता होतो. त्यावेळेस मी मान्य अजितदादा पवार जे की पालकमंत्री होते त्यांना मी एक प्रकल्प दिला होता की दादा या शहराची वाहतूक जर तुम्हाला सुरळीत करायचं असेल तर तुम्हाला ST बाहेर घालवायला लागतील. त्यासाठी मी त्यांना पायलट प्रोजेक्ट दिलाय. परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. माझं काम नाही झालं. मेट्रोचा फायदा झाला का पुण्यात? काय मेट्रोचा फायदा झाला? चला बघायला. अहो या मेट्रोमुळे पुण्याचं वाटोळ होणार आहे. विचार करा, 1200 कोटी रुपयांचा अधिभार जर या भारतीय जनता पार्टीचं, मी आजच तुम्हाला सांगतो, रेकॉर्डेड करून ठेवा की या भारतीय जनता पार्टीचा खासदार जर या पुणे शहरात झाला ना तर 1200 कोटी रुपयांचा अधिभार पुणे महानगरपालिकेवरती येणार आहे. कारण ही मेट्रो वर्षाला चालवलेला 1200 कोटी खर्च आहे. अच्छा. उत्पन्न होतं का तेवढं? उत्पन्न किती होतंय? काहीच नाही.
अजून सांगतच नाहीत ना, आम्ही माहितीच्या अधिकारात टाकल्यात, आम्हाला देतच नाही उत्तर. अजून तुम्ही अपंगांसाठी सुविधा केली नाहीये, तुम्ही अंधांसाठी सुविधा केली नाही, तुम्ही ज्येष्ठांसाठी सुविधा केली नाही मेट्रोमध्ये. आज मेट्रोमध्ये रॅम्प वॉक चालतात, शनिवार रविवार सॅटर्डे संडे तिकडे बर्थडे सेलिब्रेशन होतं. मध्यंतर ते एखादी रिंग सेरेमनी केली आणि ते पठाण पिक्चर पण त्याच्यात शूट झाला. अरे मला वाटतं की हा जनतेचा पैसा आहे, अशा प्रकारे नाही उधळला गेला पाहिजे. याच्यामधून पुण्याची सार्वजनिक वाहतूक मेट्रो तर हवी होती, परंतु मेट्रोची मॅनेजमेंट जमली नाही, इथे कुठेतरी चुकलं. बघा सर, मला वाटतं की पुणे शहर छोटस 30 किलोमीटर 32 किलोमीटरचं शहर आहे. 30-32 किलोमीटर मध्ये हे शहर संपतं. इथं मेट्रो करण्यापेक्षा तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरती भर द्यायला पाहिजे होता, ही सक्षम करायला पाहिजे होती. ह्या भारतीय जनता पार्टीने BRT मागच्या पंचवार्षिक मध्ये BRTच्या विरोधामध्ये अनेक आंदोलने केली, आणि ह्याच भारतीय जनता पार्टीने कात्रज स्वारगेट BRT वरती 76 कोटी रुपये टाकले. एक कुरण समजता तुम्ही? तुम्ही काय म्हणले होते, आम्ही सत्तेत आल्यानंतर उखडून टाकू, तोडून टाकू, समुद्रात बुडू. कुठे गेलं? 76 कोटीचं टेंडर लावलं कात्रज ते स्वारगेट. म्हणजे कुरण समजतात ही लोक, आणि ते कुरण समजून यांनी ते खायला सुरुवात केली परत एकदा. आज सुद्धा कात्रज स्वारगेट BRT आहे तशीच. कोण आहे MB पाटील? कुणाचे चोचले पुरवता तुम्ही? कुणाला तुम्ही प्रसाद दिला आता महानगरपालिकेतला सिक्युरिटीचं टेंडर अर्ध कोणाला वाटून दिलं? कोणाला? कोण आहे प्रसाद या महाराष्ट्रामध्ये? विचारा ना, कुणाचे लाड पुरवले जातात? हे सगळ्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. निम्म ठेकेदार नसताना सुद्धा त्या नदीला देण्यात आले महापौर आमदाराला वाटून, तू बी अर्ध खा, मी बी अर्ध खातो, असं चाललंय महापालिकेचं. आणि नद्याचा जो एक नदी सुंदरीकरणाचा जो प्रकल्प आहे बोगस RFD, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, याच्यावरती माझ्या इतका अभ्यास कोणी केलेला नाही. नदी सुधार प्रकल्प हा निव्वळ फसवा 4,500 कोटीचा प्रकल्प यांनी इथं आणला. आज या 4,500 कोटीच्या प्रकल्पामध्ये यांनी नद्या स्वच्छ करणं गरजेचं होतं, तर यांनी नद्याला बंधारे बांधले, भिंती बांधल्या आणि भराव टाकून बाजूचे भरून घेतले. तुम्ही बघा पर्णकुटीपाशी 700 फूट नदीचं अंतर होतं, 700 फूट, 250 फूट इकडून 250. टेप लावा, मी टेप लावलाय, मी टेप लावून बघितलाय, टेबल लावला होता मी, टेबल लावून मेजरमेंट काढले. 700 फुटातली 350 फुटाची नदी आणली यांनी. त्यांचं नशीब चांगलंय साहेब की यावेळेस 2019 सारखा पाऊस झाला नाही. नदी काठ सुधार प्रकल्प केला ना, जिथे जिथे यांनी सुधारणा केल्या सगळ्या तुम्हाला उजनीला दिसल्या असत्या, उजनीच्या धरणामध्ये दिसल्या असत्या सगळ्या. कॅपॅसिटी कमी केली 100% कमी केली. आणि याचा प्रादुर्भाव तुम्हाला येणाऱ्या पावसाळ्यात, कारण जे काय तापमानामध्ये सांगितलं 4 ते 5% पाऊस वाढणार आहे, हा पाऊस वाढला. आज पुणे शहराची आमची जर तुम्ही रचना पाहिली तरी असं शहर वरती टेकडावरती आहे आणि सगळा स्लोप असा नदीकडे गेलेला आहे. आणि यांनी नदीच्या काठावरती अक्षरशः भिंती बांधली कॉन्क्रीटच्या. मग हे जे काही शहराकडनं जाणारं पाणी आहे, हे पाणी जे की वड्याद्वारे छोट्या छोट्या नाल्यांच्या द्वारे हे जे नदीला डायरेक्ट मिळते, बंद झालं ना आता. ते बंद झालं, कुठे जाणार? ते गल्ली वळात घुसणार ना, घरामध्ये घुसणार ना. प्लॅनिंग त्यांनी केली नाही का? अजिबात नाही. यांनी हिंमत असेल ना, त्यांनी जे NGO आहेत ना पुण्यातले, या नदी सुधार प्रकल्पातले, हे NGOला घेऊन बसायला बुटाने मारणार त्यांना. ते NGO आले ना नदी सुधार प्रकल्प पडून जातात, भाजपवाले थांबत नाही. बरं ठीक आहे. नदीची एक समस्या तुमच्या दृष्टिकोनातून, ट्रॅफिकची एक आहे, मेट्रोची एक, याच्या व्यतिरिक्त अजून सगळ्यात मोठी समस्या आहे पुणे शहरामध्ये आरोग्याची कशी म्हणतात? बघा, कोरोना आला होता. कोरोनाच्या कालावधीमध्ये या शहरामध्ये फर्स्ट वेव्हला 56चा डेथ रेट होता, 56 लोक मरत होती रोज. आणि सेकंड वेव्ह ज्यावेळेस आला त्यावेळेस तो 76 झाला. अच्छा, याचा अर्थ तुम्ही पहिल्या वेव्ह मध्ये काय शिकला? काहीच नाही. जिथं तुमचा डेथ रेट वाढला तिथं तुम्ही फेल्युअर आहेत, तुम्ही फेल झालात आणि फेलच झाले. म्हणून त्या काळामध्ये वसंत मोरेंनी काय केलं? अरे वसंत मोरेंनी 100 बेडचं, मी ऐकलेलं आहे बरं, तुमच्या याच्या हिशोबाने सांगा. 100 बेडचं हॉस्पिटल टाकलं वसंत मोरेंनी. यांच्यासारखं टेंडर लावत बसला नाही भाजप जनता, भारतीय जनता पार्टीने काय केलं? शहरामध्ये टेंडर लावले. अरे वसंत मोरे रस्त्यावरती होता, ऑक्सिजन मिळाला नाही की घे बांबू, बांबू इथे बघितलं कोणतं? दाखवा काय वाचतो बघ माझ्या गाडीमध्ये. अच्छा, हे बांबू आहे माझ्याकडे, काय स्टिक होती तो ऑफिस मध्ये. अच्छा, तू वेळ पडल्यावर काढतो ना, हा रोज असतो. हा, याचा वापर केला लास्ट टाइम? अरे बऱ्याच वेळा केलाय. काय ज्यावेळेस अन्याय दिसतो ना त्यावेळेस 100 खुलके वापर करतोय. जिथं अन्याय होतो ना गरीबावर तिथं याचा वापर तुमची तशी निर्माण झाली. 100% मी समाजातल्या प्रत्येक वंचित घटकासाठी काम करतो. माझा हात अंडायने मी कायम कधी कायम हातात ठेवला आयुष्यात. जेव्हा मी सायकलवरती फिरायचो ना तेव्हा सुद्धा माझ्या गाडीला असं असायचं, आता सुद्धा आहे. आणि हा कधी कुठल्या गरीबावर काढला नाही, गरीबाच्या विरुद्ध ज्यांनी काम केलं ना त्याच्या विरोधात काढलाय. एक माझी ऑकिस्टिक गाडी ठेवलेली आहे, एक दानका टाकला ना ते ज्याला पुणे शहरामध्ये 19 ॲम्ब्युलन्स रात्रीत आल्या, 11 स्मशानभूम्या चालू झाल्या.
तर आता या म्हणजे हे जे कार्य केलं तुम्ही समाजासाठीच केलं किंवा गरिबासाठीच माझ्यावरती 17 केस आहेत. मग ते त्याच्याकडेच येत होतो मी. किती पोलीस स्टेशनला जावं लागलं? अरे मी जेलला गेलो, पोलीस स्टेशन काय घेऊन बसलो, 2दा जेल काढली यार, 3 वेळा लॉकअप काढलाय. 17 केस. पुणे महानगरपालिकेचं सगळ्यात जास्त आंदोलनाचे गुन्हे दाखल असणारा नगरसेवक मी आहे. 17 गुन्हे दाखल आहेत माझा पासपोर्ट सस्पेंड झालाय. मला पासपोर्ट मिळून 7 वर्ष झाले. अरे बापरे. अशी माझी परिस्थिती. ट्रिप वगैरे मारले ते अगोदर सगळ्या 17च्या अगोदर. 17 पर्यंत माझा पासपोर्ट होता. पण 17 नंतर माझे केस वाढल्या, पासपोर्ट सस्पेंड झाला. एकदा पुणेकरांना विजन सांगा ना, तुमचं विजन काय? म्हणजे काय विजन क्लिअर आहे. मी कात्रजचा विकासाचा पॅटर्न पुणे शहरात राबवायचा मला. मी कात्रज भागामध्ये मी ज्यावेळेस नगरसेवक झालो त्यावेळेस कात्रजमध्ये 28 टँकर रोज पाणी लागायचं. मी 100% टँकर मुक्त कात्रज केला. माझ्या कात्रजच्या परिसरामध्ये 56 कंटेनर कचरा होता. 100% पुणे शहरातला कंटेनर मुक्त कात्रज करणारा, कंटेनर मुक्त प्रभाग करणारा मी पहिला नगरसेवक आहे. कचऱ्यावरती मी लाईट तयार केली. माझा वाहतुकीचा प्रश्न, मी कात्रज कोंडा रोडला एक फ्लायओव्हर बांधला, किंचित का होईना त्या ठिकाणचा वाहतुकीचा प्रश्न सुटला. आज पुणे शहरामध्ये वाहतुकीच्या प्रश्नावरती काम करणं गरजेचं आहे, पाण्याच्या प्रश्नावरती काम करणं गरजेचं आहे. आरोग्य म्हणाल तर माझे 2 दवाखाने, आरोग्यावरती मला काम करायचे. मला शहराच्या, मला वाटतं बघा साधं लॉजिक आहे, या शहरामध्ये जर बांधकाम नियंत्रण करण्यासाठी जर या शहरात सिटी इंजिनियर आहे, तर मग या शहरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी वॉटर इंजिनियर का नाही असायला पाहिजे. मेट्रो सिटी आहे, मग या शहरामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्याकरता ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये असायला पाहिजे. या शहरामध्ये कचऱ्याचं निर्मूलन करण्याकरता घनकचरा इंजिनियर का नाहीये? पहिल्यांदा या सगळ्या पोस्ट भराव्या लागतील. म्हणजे वॅकंट आहेत पोस्ट, वॅकंट नाही, तयार करावं लागतील. राईट, विजन असायला पाहिजे ना 100%. नाही तर काय होतं, आमच्याकडे पाण्यातला काढा, कचऱ्यात टाका, कचऱ्यातला काढा, रस्त्यात टाका, रस्त्यातला काढा, बांधकामात टाका. त्याला काय कळत नाही. त्याला परमनंटली 24 तास कामा वाढल्यानंतर 8 तास त्याच विषयावरती काम करणारा अधिकारी पाहिजे आपल्याकडे. जेवायला सुद्धा त्यांनी महापालिका सोडली नाही पाहिजे. अशा प्रकारचं काम मला महापालिकेत करून द्या. मी पण जेवतो तुझ्याबरोबर, तू पण जेव. बरोबर. इथंच जेवायला गेला ना, सला 2-2 तास येत नाही. बरोबर. जोपर्यंत नेता जागरूक होत नाही किंवा नेत्यामध्ये तेवढी धमक येत नाही तोपर्यंत शासकीय कर्मचारी काम करत नाही. नेत्यामध्ये धमक कधी येत नाही? ज्यावेळेस तो मिंदा होतो. प्रशासनाला घाबरतो, वसंतमध्ये घाबरत नाही कोणाला. का? ठोकून काम करून घ्यायची ताकद असते माझ्यामध्ये. आणि कायम मी सत्याच्या वाटेवरती चालतो. मी कधी कोणाकडनं पैसे घेत नाही. त्यामुळे मला वाटतं की काम करताना मला कामाची लाज पण वाटत नाही. आणि मी चांगल्या पद्धतीने सध्या आता वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक म्हणून पण काम करू शकता महाराष्ट्र. 100%. पण मला, मी साहेबांना सांगितलं की साहेब मला थोडं माफ करा. यू आर द ओनली फेस सर. आता मी एकटा लढतोय. शेवटी मी एकटा लढतोय ना. काल सुजात साहेब आले होते काल, आता उद्या बाळासाहेब आहेत, ते आलेत माझ्यासाठी. पण माझा फेस जर शहराला माहिती आहे, मला लढलं पाहिजे ना माझ्या शहराकरता. कारण नंतर बाळासाहेब किंवा सुजात साहेब येणार नाहीत ना. माझ्या इथल्या प्रॉब्लेम मला फेस करायचे. मग मी का त्यांना म्हणू की साहेब तुम्ही राज्य सोडा माझ्याकडे या? मी आहे ना, जिथं गरज लागेल तिथं साहेब या. त्यांना बोलावतो. कालच्या सुजात साहेबांना बोल, ते आले. बाळासाहेबांना बोल, ते आले. परवा दिवशी 6 तारखेला अंजलीताई आहेत. अरे यार, आंबेडकर अख्ख फॅमिली वसंत मोरेच्या मागे उभी राहिली. मला वाटतं की 100% वसंत मोरेसाठी या लोकांनी एवढं प्रेम दिले, त्यांनी पण दिलं, मी नाकारणार नाही. पण मला वाटतं कधी कधी बघा, असलं प्रेम कधी कधी ना माणसाचा जीव पण येत. जास्त प्रेम दिलं ना, प्रमाणापेक्षा जास्त प्रेम. पण मला बघा, माझी वहिनी साहेब आणि अमित साहेब यांच्याविषयी माझी तक्रार नाही. पण त्यांना कान भरवणारी जी लोक आहेत ना, ही बेकार आहेत. त्या लोकांमुळे पक्ष संपला पुण्यात. म्हणजे माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्यासारखं असं काहीतरी झालेलं आहे तुमचा प्रकार. बरं ठीक आहे, आता आपण पुण्यावरती येऊ. तुमचे विरोधक कोण कोण आहेत सर? म्हणजे तुम्हाला असे वाटत की माझे विरोधक या पुणे शहरातल्या समस्या आहे. मला पक्ष कोण नाही माझं, पक्षामध्ये माझं कोण नाही. कवी रंगेकर माझा गटनेता होता, अण्णा महापौर आता मी विरोधी पक्षनेता होतो, आम्ही सोबत काम केले. मला वाटतं माझा विरोधक या पुण्यातल्या समस्या आहे. व्यक्ती कोण माझे विरोधक नाहीये. या इथले आरोग्य व्यवस्था माझी विरोधक आहे, इथली पाणी व्यवस्था माझी विरोधक आहे, इथली ट्रॅफिक समस्या माझा विरोधक आहे. आणि त्यांना संपवायचे मला प्रयत्न. बिलकुल बिलकुल. त्यामुळे मी व्यक्ती कुठली संपवणार नाही. कुठला पक्ष आणि व्यक्ती कधी संपत नसतो, तो एक विचार असतो, तो अथांगपणे चालत असतो. त्यामुळे मी कुठला पक्ष कुठला विचार संपवू शकत नाही.
मी फक्त या शहराच्या समस्या सोडवण्याचा विचार करतो. बिलकुल बिलकुल. खूप छान वाटलं तात्या तुम्हाला बोलून आणि तुमचं विजन बघून पण खूप छान वाटलं. तर इंटरव्ह्यू कसा वाटला जेन्युइनली सांगा. नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रश्न पण विचारताय आणि मला वाटतं की तुमच्यासारखा नवोदित प्रेस रिपोर्टर जर नाही, प्रेस रिपोर्टर नाही, तुम्हाला मोटिवेट होऊनच आम्ही चॅनल ओपन केलेलं आहे. खूप जुने फॉलोअर आहेत आम्ही तुमचे. अशा पद्धतीने तुम्ही काम करता, एक दिवशी तुमचा 100% स्वतःचा चॅनल होईल. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. एकदा तुम्ही फक्त सांगा सचिन स्पेसला सबस्क्राईब करा म्हणून. माझी विनंती आहे, जी लोक या ठिकाणी आता आमचा हा लाईव्ह पाहतात आहे त्यांना सगळ्यांना विनंती आहे की सचिन स्पेस यांना तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा, त्यांना जास्तीत जास्त फॉलो करा आणि त्यांचे कंटेंट मला माहीत नाही परंतु त्यांचे कंटेंट ज्या अर्थी ते प्रश्न विचारतात, ज्या बेधडकपणे ते प्रश्न विचारतात, त्यांनी मला मागाशी काही गोष्टी दाखवल्या, मला विचारलं की असं मी अजिबात काय मला काळजी नाही, कारण आता वसंत मोरे ना फुल फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय, बॉल कसाही टाका, यॉर्कर टाका, फुलटॉस टाका, असं सिक्सरच मारतोय. त्यामुळं ही 2024 पुणेकर लक्षात ठेवतील, एकटा नाडला कसा नाडला.